हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात तुम्ही सर्व? आणि मी तुमच्यासोबत आज एक नवीन व्हिडिओ शेअर करणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पार्टी मेकअप लुक कसा करायचा हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप करून दाखवणार आहे। मीन्स हा मेकअप तुम्ही कधीही करू शकता, कोणत्याही लग्नाला जाताना साइडर मेकअप म्हणून तुम्ही हा मेकअप करू शकता। खूप इझी आहे आणि तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप करून दाखवणार आहे। तर चला मी व्हिडिओला स्टार्ट करते आणि तुम्हाला दाखवते मी कसा मेकअप करणार आहे ते। लेट्स गो। तर मी इथे फर्स्ट मॉइश्चरायझरने स्टार्ट करते। तर लॅक्मेचं पीच मिल्क असा मॉइश्चरायझर मी यूज करणार आहे। तुम्ही तुमच्याकडे जे तुम्ही डेली यूज करता ते मॉइश्चरायझर कोणतेही यूज करू शकता। तर मी इथे लॅक्मेचं लावली आहे आणि थंडी आहे तर मॉइश्चरायझर स्किप नाहीच केलं पाहिजे। सो त्यानंतर मी गार्नियरचं सीसी सिरम आहे, विटॅमिन सी सिरम, ते यूज करते स्किन आपली हायड्रेट राहण्यासाठी। ओके, अँड ते स्प्रेड करून घेते। ओके, तर माझं सिरम झालेलं आहे लावून। त्यानंतर मी शुगरचं प्रायमर यूज करते। तुम्ही कोणतेही प्रायमर यूज करू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते। अँड शुगरचं प्रायमर मला ॲक्च्युली पर्सनली खूप छान वाटलं, खूप छान फिनिश आहे, असं ग्लॉसी लुक आहे त्याला। तर प्रायमर झालेलं आहे माझं लावून। त्यानंतर मी मॅकचं फाउंडेशन यूज करते। हा परफेक्ट शेड आहे माझ्या टोनसाठी एकदम। तुम्ही तुमच्या टोननुसार फाउंडेशन चूज करू शकता। अँड मी ब्लेंडर घेतलेला आहे, ब्लेंडर ओला करून घेतलेला आहे। अँड डॉट डॉट करून मी फेसवर अप्लाय करते, जस्ट लाईक दिस। अँड ब्लेंडर ओला असेल तर फाउंडेशन एकदम इझिली स्प्रेड होतं, कुठेही पॅचेस येत नाही। तुम्ही बघू शकता किती इझिली ब्लेंड झालं ब्लेंडरने। तुम्ही ब्रशने सुद्धा करू शकता, पण ब्रशपेक्षा ब्लेंडर कधीही चांगला फिनिश देतो त्यासाठी। ओके, तर बघू शकता तुम्ही किती इझिली स्प्रेड झालं फाउंडेशन। ब्लेंडर ओलाच करून घ्यायचा आहे आपल्याला नेहमी फाउंडेशन यूज करताना। त्यानंतर माझ्याकडे ही पॅलेट आहे, कन्सिल कॉन्टोरिंग आहे त्यामध्ये। तर ऑरेंज कलरचं कन्सिलर मी यूज करते डार्क सर्कल हाईड करण्यासाठी। कन्सिलरने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट वगैरे पण हाईड करू शकता। जिथे जिथे तुम्हाला गरज वाटते तिथे तुम्ही कन्सिलर लावून घ्यायचं आहे। अँड ऑरेंज कलरच्या कन्सिलरने खूप छान हाईड होतं सगळं डार्क स्पॉट, डार्क सर्कल। तर मी फिंगरनेच अप्लाय करते। अँड तुम्हाला जर पिंपल्स, डार्क ब्लॅक डाग वगैरे असेल तिथे सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। बट माझ्या चेहऱ्यावर डाग नाही आहेत, ओनली डार्क सर्कल आहे, तिथे मी अप्लाय केलेला आहे। आणि त्यानंतर कॉन्टोरिंगसाठी मी फिंगरनेच ब्राऊन शेड लावलेला आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। जस्ट थोडंसं लावलेलं आहे नॅचरल दिसण्यासाठी, खूप जास्त लावलं तर मग ते उठून दिसतं त्यासाठी। अँड ब्लेंडरनेच मी ते स्प्रेड केलेलं आहे। तुम्ही ब्रशने सुद्धा करू शकता, बट मला ब्रशपेक्षा ब्लेंडर आणि फिंगरची फिनिश जास्त आवडते, त्यासाठी मी ब्लेंडर आणि फिंगर्सच यूज करते खूप जास्त। आणि त्यानंतर मी कॉम्पॅक्ट यूज करते 925ची लॅक्मे। ती सुद्धा तुम्ही कोणतीही यूज करू शकता, कोणत्याही ब्रँडची तुम्ही जी डेली यूज करता ती। अँड जास्त नाही लावायची आहे आपल्याला, ओनली मेकअप फाउंडेशन सेट होण्यासाठी आपल्याला कॉम्पॅक्ट लावायची आहे। ओके, फाउंडेशन आणि कन्सिलर सेट होण्यासाठी आपण कॉम्पॅक्ट लावलेली आहे। आणि त्यानंतर मी ब्लश यूज करते शुगरचं, फिंगरवर घेऊन आपल्याला असं स्प्रेड करायचं आहे। ही टेक्निक तुम्ही खरंच यूज करून बघा, ब्रशपेक्षा फिंगरने खूप छान स्प्रेड होतं आणि नॅचरलसुद्धा दिसतं। बघू शकता की त्याने इझिली स्प्रेड झालं आहे। अँड त्यानंतर लूज पावडर ॲज इट इज। लूज पावडर आपल्याला स्वेटिंग वगैरे येते त्यासाठी आपण लूज पावडर लावलेली आहे, जस्ट थोडी। तुम्ही कोणतीही ट्रान्सपरंट पावडर लावू शकता, असं काही नाही आहे की मी दाखवली आहे तीच लावायची आहे। ओके, आणि त्यानंतर हायलायटर इम्पॉर्टंट।
तसे खूप जास्त प्रोडक्ट नाही यूज केलेले आहेत मी, जस्ट नॉर्मल आपण जे डेली मेकअपसाठी यूज करतो ते प्रोडक्ट यूज केलेले आहेत. अँड ओके, तर लिप बाम लावलेला आहे लिपस्टिक लावायच्या अगोदर. तर बेस तर झालेला आहे माझा करून. त्यानंतर मी आता आय मेकअपकडे थोडंसं जात आहे. तर आय मेकअपसाठी मी आयब्रो डार्क करून घेते पहिले ब्राऊन शेड यूज करून. ब्राऊन शेड नेहमी तुम्ही बघितलं असेल माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा, ब्राऊन शेडच मी नेहमी यूज करते बिकॉज ते खूप जास्त नॅचरल दिसतं. अँड त्यानंतर आय मेकअप करते. तर आय मेकअपसाठी मी फर्स्ट पिंक ग्लिटरवाला शेड आहे तो कॉर्नर्सला अप्लाय करून घेते फिंगर्सने. तुम्ही बघू शकता फिंगर्सने खूप जास्त इझी पडतं. फक्त जे कॉर्नर्स वगैरे आहेत ते तुम्हाला अप्लाय करण्यासाठी ब्रश यूज करावा लागतो. ओके, आणि ब्रशने असं आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे ते नीट कॉर्नर्स, बिकॉज कॉर्नर्सला तुम्ही फिंगर्सने करूच नाही शकत. ब्रश ब्रश यूज करावंच लागणार आहे. अँड त्यानंतर ब्लू ड्रेस आहे सो ब्लू ग्लिटर मी लावते आईजला. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. ग्लिटर तर तुम्हाला हाताने फिंगर्सनेच लावावं लागेल, ब्रशने तर नीट लावता सुद्धा येत नाही बिकॉज ते थोडंसं स्टिकी असतं त्यासाठी. अँड ओके, बघू शकता तुम्ही असं मी ग्लिटर लावलेलं आहे. त्यानंतर ब्लू शेड घेऊन मी जस्ट फिंगरने कॉर्नर्सला अप्लाय केलेलं आहे जस्ट लाईक दिस. ओके, अँड ते दोन शेड मिक्स करायचे आहेत आपल्याला. आणि नंतर आय मेकअप झालेला आहे. तर आय लॅशेस लावलेले आहेत मी. आयलायनर लावून आयलॅशेस लावलेले आहेत. फर्स्ट आयलायनर लावलेला आहे. आणि त्यानंतर एक न्यूड शेडची लिपस्टिक आहे आणि ती लिपस्टिक मी अप्लाय करते आहे. खूप छान शेड आहे ॲक्च्युली. नो मेकअपसाठी सुद्धा तुम्ही हा शेड यूज करू शकता. बघू शकता तुम्ही किती छान देते. बिकॉज जेव्हा आपण हेवी मेकअप करतो आईचा तर लिपस्टिक जास्त डार्क नाही लावायचं. तर माझा मेकअप झालेला आहे करून. अँड त्यानंतर मी आता ज्वेलरी वेअर करते आहे. तर ज्वेलरीसाठी मी हा फ्लिपकार्टवरून नेकलेस मागवला होता. तुम्हाला जर या नेकलेसची लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. मी कमेंटमध्ये तुम्हाला लिंक देऊन देईल. आणि खूप छान आहे, अफोर्डेबल आहे, खूप जास्त कॉस्टली नाही आहे. अँड मला पर्सनली खूप आवडतं. तुम्ही बघू शकता किती छान लुक देतो आहे. तर माझा मेकअप झालेला आहे करून, तुम्ही बघू शकता. आणि मी हा मेकअप कसा केलेला आहे ते प्रत्येक स्टेप मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. अँड अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.